माझ्या बाबा आई सोबत. बाबा आणि आई सोबत म्हणजे तुम्ही 4 जण मिळून खेळता. वा छानच. आजोबा पण. आजोबा पण. वा वा खूप खूप छान. बर चला आपण आज सुरू करूया. आजचा वर्ग सुरू करूया बालरंगाचा. हो मॅम. एकच सेकंद मी फक्त आपलं स्क्रीन शेअर करते. आपल्या सगळ्यांची प्रार्थना थोडीफार पाठ आहे. ठीक आहे, सगळ्यांनी म्यूट वर राहायचं आहे. मी इथून प्रार्थना सुरू करणार आहे. तुम्हाला ऐकू नाही आलं तर हात वर करा. ठीक आहे, मला पण तेवढं टेक्नॉलॉजिकली थोडं कधी कधी इकडं तिकडे व्हायला होतं. त्यामुळे तुम्ही ऐकू नाही आली तर हात वर करायचं, कोणीही अनम्यूट करायचं नाही. ठीक आहे, ती एक छोटीशी आपली शिस्त आहे की हात वर करून बोलायचं प्लीज. ठीक आहे. आणि मी आता आपली प्रार्थना सुरू करते. सगळ्यांनी ताठ बसायचंय आणि हात जोडायचे आहेत. एकदम ताठ बसायचंय आणि हात जोडायचे आहेत. ठीक आहे, मी प्रार्थना सुरू करते. ऐकू येतंय? मॅम मॅम आवाज येत नाहीये. ओके ओके चला मीच म्हणते मग, आणि की ते सगळं ऍडजस्टमेंट करायलाच वेळ जातो माझा. ओके, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजवांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. ओके, छान, खूप सुंदर सुरुवात झाली आपली. आता आपण आपल्या वर्गासाठी सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा मला थोडस एक छोटासा जनरल नॉलेजचा प्रश्न विचारायचा, सामान्य ज्ञानाचा प्रश्न विचारायचा. जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान. उद्या काय आहे? मदर्स डे. हात वर करायचा आणि मग बोलायचं. मला सगळेजण दिसत आहेत, त्यामुळे हात वर केल्यानंतर मी विचारेन तुम्हाला तुमच्या नावाने. आर्याने अगोदरच उत्तर दिलेलं आहे.
तरी लक्ष तू पण सांग काय आहे उद्या. मदर्स डे. व्हेरी गुड. मदर्स डे हा जगभर साजरा केला जातो. हा आपल्या देशाचा तसा सण नाहीये, पण तर सुद्धा तो साजरा केला जातो. म्हणून आपणही त्याच्यामध्ये येतो कारण की आपण जगात राहतो. बरोबर. हात वर करा, हो की नाही. वी आर द पार्ट ऑफ द वर्ल्ड, राईट. सो अदर कंट्रीज आर सेलिब्रेटिंग मदर्स डे, सो इट इज आवर जॉब टू सेलिब्रेट इट बिकॉज वी आर द पार्ट ऑफ द वर्ल्ड. आपण पण तो आज आपल्या बालरंगामध्ये साजरा करणार आहोत. कसा करायचा आहे तर आपण एक छानशी कविता आपल्या आईबद्दल ऐकायची. जे जुने वर्गातले आहेत म्हणजे मागच्या बालरंगामध्ये होते त्यांना ती कविता परत एकदा झालेली असणार आहे. पण ही कविताच एवढी सुंदर आहे की आपण ती परत परत केली तरी काही हरकत नाही. त्याचा अजून आपल्याला गर्भितार्थ कळेल. गर्भितार्थ म्हणजे त्याच्यामध्ये अजून डीपर मिनिंग असतात. डीप तुम्ही विचार करू शकता. जसं तुमचं हँडरायटिंग तुम्ही सुधारता, हाऊ यू करेक्ट युअर हँडरायटिंग, हळूहळू करून तुम्ही शिकता, हळूहळू करून तुम्ही इम्प्रूव्ह करत जाता. तसंच तुम्हाला मिनिंग सुद्धा त्याचे इम्प्रूव्ह करू शकता जर का तुम्ही सारखं सारखं त्या गोष्टीवर अभ्यास केला तर. हा हंसिया बोल, काय म्हणायचंय. मॅम मी दरवेळेस फादर्स डे नाही तर मदर्स डे ला एक ग्रीटिंग कार्ड बनवते नाहीतर काहीतरी गिफ्ट. आपण त्याच्यावर बोलणार आहोत. आपण बोलणार आहोत. अगोदर आपण आपल्या वर्गामध्ये सुरुवात करूया. आयुष तुझा व्हिडिओ बंद आहे बाळा. व्हिडिओ चालू कर. ठीक आहे. मी आता आपली स्क्रीन परत शेअर करते. आजची कविता आहे आपली आई. मातृदिन म्हणजे मदर्स डे म्हणजे आई. आई हा असा विषय आहे की आपण जन्मभर जरी बोलत राहिलो तरी कमी पडेल. जन्मभर म्हणजे कळतंय तुम्हाला. we can celebrate the whole week, whole month, whole year, every day as Mother's Day. That much important as this day is. Mother is a very very essential, very very important part of our personality. आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा भाग जी व्यक्ती व्यापते ती असते आई, आणि आई बरोबर असतात ते बाबा. ठीक आहे. तर आपण दोन व्यक्तींमुळे आपण घडत असतो. we are getting every day, we are improving, we are becoming a very good human being, we are becoming very nice person from heart, physically, emotionally, mentally, everywhere, intellectually. It's just because of our parents. आपल्या आई वडिलांमुळे आपण घडत असतो. सो ही सर्वात मोठी गोष्ट आहे जी आपण कधीही विसरून चालत नाही. आई वडिलांशिवाय आपण काहीही करू शकत नसतो. मीही माझ्या आई वडिलांशिवाय नाही घडले, तुम्हीही तुमच्या आई वडिलांशिवाय घडणार नाही. आणि आई वडिलांनंतर येतो तो गुरु. गुरु म्हणजे शिक्षक, जो तुम्हाला शिकवत असतो प्रत्येक गोष्ट. ठीक आहे. तर ही या जगातल्या सर्वात खूप महत्वाच्या व्यक्ती आहेत की ज्या तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायला मदत करत असतात. तर आपण आज एक सेकंड, आपण आज बघणार आहोत आई या विषयावर. ठीक आहे. आईसाठी एक अशी अनामिक कविता आहे. ह्या कवीचं नाव, कवयित्रीचं नाव मला माहित नाही, पण ही कविता मला खूप आवडली आणि ती सोपी आहे. इंग्रजी मीडियमच्या मुलांसाठी ती सोपी आहे समजायला, म्हणून मी ती घेतली आहे. आईसाठी काय लिहू, आईसाठी काय लिहू, आईसाठी कसं लिहू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाही कोठे, आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण या 4 ओळींमध्ये काय काय बघतोय. काय लिहू म्हणजे तुम्हाला कळतंय, हाऊ मच आय एम गोइंग टू राईट, व्हॉट आय एम गोइंग टू राईट, आय डोंट नो. ठीक आहे. आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे means I want to talk about my mother. I don't have so many words to describe her. माझ्याकडे शब्द कमी आहेत. शब्द म्हणजे वर्ड्स. माझ्याकडे शब्द कमी आहेत आईसाठी डिस्क्राईब करायला, आईचं वर्णन करण्यासाठी. म्हणजे आई किती प्रेम करते, आई कसं करते, आई मला काय काय करते हे सगळं सांगण्यासाठी. आणि आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. आय एम नॉट दॅट ग्रेट पर्सन हू कॅन राईट एव्हरीथिंग अबाउट माय ओन मदर.
म्हणजे या जगाच्या पाठीवर कोणीही कितीही मोठा माणूस असला तरी तो त्याच्या स्वतःच्या आईबद्दल कधीही पूर्णतः काहीही बोलू शकणार नाही. कधीही तिथे काहीतरी उरलेलं असू शकतं, इथपर्यंत आईचं महत्व आहे. कारण की एवढ्या आपल्या आठवणी असतात आपल्या आईबद्दल, किंवा आपण एवढे मोमेंट्स आपल्या आईबरोबर जगलेलो असतो की आपल्याला लक्षातच राहत नाही आपण किती गोष्टी आपण मिस केलेल्या आहेत सांगताना कोणाला. इथपर्यंत आपण आईबद्दल इतकं आपलं आई आणि आपले बाबा दोघांबद्दल आपल्या गोष्टी घडलेल्या असतात आयुष्यामध्ये. ठीक आहे. जीवन, मग त्यानंतर तो कवी म्हणतो, जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर. विहीर म्हणजे वेल, पाण्याची वेल, माहितीये. जीवन हे शेत, शेत म्हणजे फार्म, फार्म मध्ये विहीर म्हणजे वेल असणं गरजेचं असतं. फार्म म्हणजे आपलं जे आपण जे शेती करतो, आपण जे धान्य उगवतो, त्याच्यासाठी त्या जागेमध्ये जर का स्वतःची विहीर म्हणजे स्वतःचं पाणी नसेल तर शेतकरी स्वतः काहीही उगवू शकणार नाही. इथपर्यंत म्हणजे शेत कितीही मोठं असलं तरी सुद्धा पाणी असल्याशिवाय शेतीला काहीही करता येणार नाही. त्यानुसारच जर का आई नसेल तर आपलं आयुष्य व्यर्थ आहे. कारण की आपल्याला छान छान गोष्टी सांगणारं आणि आपली पर्सनॅलिटी घडवणारं, आपल्यामध्ये बदल करणारं, आपलं ट्रान्सफॉर्मेशन करणारं असं कोणी नसतं. ठीक आहे. इथपर्यंत आईचं महत्व आहे. नंतर पुढचा उपमा त्याने दिलेली आहे. ही इज टेलिंग, प्रिटेंड इट इज एज एक्झाम्पल. जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर. तीर म्हणजे बँक ऑफ द रिव्हर, और बँक म्हणजे सी फेस किंवा बीच. ओके. आणि नौका म्हणजे वॉटर, सॉरी, नौका म्हणजे होडी, बोट, शिप, क्रूज, वॉट एव्हर यू वॉन्ट टू नेम. नौका म्हणजे बोट आणि तीर म्हणजे बँक ऑफ द रिव्हर और बीच ऑफ अ ओशन. जर का नौका, when the boat travels, it needs to reach to somewhere. Where? To the land. And where is the land? Land is at the beach of the river, sorry, bank of the river किंवा beach of the ocean. सो आई ही आपली ओशन, आपल्या ओशनचा तीर आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे एक जमीन आहे जिथे आपल्याला पोहोचायचं असतं. जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी. शाळा म्हणजे स्कूल, पाटी म्हणजे स्लेट. आता आपण स्लेटवर लिहित नाही, पण ही कविता जेव्हा लिहिली असेल त्यावेळेस ती पाटी म्हणजे आपण जसं नोटबुक घेऊन जातो शाळेमध्ये, त्याप्रमाणे पाटी म्हणजे स्लेट घेऊन जायची सवय, म्हणजे हे आहे, म्हणजे परिस्थिती अशी आहे, म्हणजे ती गरज आहे. तर ज्याप्रमाणे शाळेमध्ये जायचं असेल तर आपल्याला वही, पुस्तक, पेन्सिल, पाटी घेऊन जावं लागतं, त्याप्रमाणेच आई आपलं आयुष्य आहे म्हटल्यानंतर आई आपल्याला गरजेची आहे. ज्याप्रमाणे शाळेमध्ये पाटी महत्वाची, तशी आपल्यासाठी आपली आई महत्वाची. आई हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी. जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी. ज्याप्रमाणे तुम्ही जेव्हा 5 दिवस शाळेला जाता तेव्हा देन यू नीड युअर ब्रेक एस सॅटर्डे अँड संडे ऑर अ हॉलिडे. करेक्ट. सुट्टी म्हणजे हॉलिडे. तर हे काम जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये खूप थकता, खूप त्रास होतो, त्याप्रमाणे जसं तुम्हाला संडे इज अ हॉलिडे, यू रिक्वायर इट, लाईक दॅट यू नीड युअर मदर डेस्परेटली. इथपर्यंत आपली आई आपल्याला गरजेची असते. आणि स्पेशली प्रत्येक वयामध्ये प्रत्येकाला आई गरजेची असते. माझ्या वयात पण मला आई गरजेची आहे. तुमच्या वयात तर तुम्हाला आई सर्वात जास्त गरजेची आहे. कारण की प्रत्येक क्षणाला तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतात, तेव्हा तुम्हाला तुमची आई खूप मदत करत असते. आणि ही खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. आई तू उन्हामधली, मग तो कवी असं म्हणतो, आई तू उन्हामधली सावली, आई तू पावसातली छत्री. उन्हामधली सावली म्हणजे वेन यू आर इन द अंडर द सन, खूप सारं स्कॉर्चिंग हीट असेल आजूबाजूला, तर तुम्हाला एक बिल्डिंगची सावली, बिल्डिंगची शॅडो किंवा अ ट्री तुम्हाला फार फार खूप महत्वाचं वाटतं. का? कारण की ते तुम्हाला थोडंसं विसावा देतं, तुम्हाला थोडंसं स्टेबल बनवतं, तुम्हाला स्कॉर्चिंग हीट पासून थांबवतं. त्यामुळे ते ज्याप्रमाणे काम करतं त्याप्रमाणेच आई ही आपल्या आयुष्यामध्ये असते, की जी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी
गरजेची असते आणि आपल्याला खूप शांत निवांत करत असते. आई तू पावसातली छत्री. एव्हरीबडी नोज पाऊस म्हणजे रेन आणि छत्री म्हणजे अम्ब्रेला. हाऊ द अम्ब्रेला इज इम्पॉर्टंट इन द रेनिंग पार्ट. म्हणजे जेव्हा रेन होत असतं त्याप्रमाणे आपली आई आपल्यासाठी महत्वाची असते. आणि की जेव्हा तुम्हाला त्रास होत असतो तेव्हा आई तुम्हाला प्रोटेक्शन देत असते, ती तुमचं संरक्षण करत असते. आई तू थंडीतली शाल. द सेम प्रोटेक्शन. थंडी म्हणजे विंटर आणि शाल म्हणजे शॉल. तुम्हाला माहितीये जे तुम्ही ब्लँकेट ओढून बसता किंवा शाल घेऊन बसता, तर आई म्हणजे त्या थंडीतली, म्हणजे जेव्हा वेन यू आर फीलिंग व्हेरी कोल्ड यू कॅन टेक इट ॲज अ शॉल अँड प्रोटेक्ट युअर सेल्फ. आता यावी दुःखे खुशाल. म्हणजे when you are having lot of problems around, but if you have your mother around you will not have any issue with the problems, and then you can solve your problems easily. This is what the poet wants to tell us. आपल्याला तेच समजून घ्यायचं आहे की आई घरात, आई जवळ असल्यानंतर, आई आपल्या बरोबर असल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टींचा त्रास तेवढा होत नाही. त्रास जरी झाला तरी सुद्धा तो त्यातून आपण बाहेर पडण्यासाठी आपल्याला एक वेगळी एनर्जी देते, ती आपली आई असते. खूप पॉझिटिव्ह आपल्यासाठी असते, ती आपली आई असते. मग त्यानंतर तो कवी म्हणतो, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस. मंदिराचा उंच कळस म्हणजे द पीक ऑफ द टेम्पल. आपण जर का मंदिराच्या आजूबाजूला गेला तर आपल्याला मंदिराचं डोर पहिल्यांदा दिसत नाही, तर आपल्याला काय दिसतो? पीक ऑफ द टेम्पल. सर ते आहे ते आई. सर्वात उंच गोष्ट त्या गावातली असते ती मंदिराचा कळस असतो. तर ती उंच गोष्ट म्हणजे आपली आई असते. आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस. तर पवित्र तुळस ही अशी भावना आहे की तुळस ही विषघ्न म्हणजे अँटी पॉयझन अँड इट इज मेडिसिनल. So it is very important to have it in your house. This is what our culture says. आणि त्याच्यामध्ये ती अँटी पॉयझनस अँड मेडिसिनल अशी गोष्ट जी आहे ती पवित्र तुळस, म्हणून तिला पवित्र म्हटलं जातं आणि ती प्रत्येक घरात असते. त्याचप्रमाणे आई सुद्धा आपली मेडिसिनल असते आपल्यासाठी प्रत्येक बाबतीमध्ये. ठीक आहे. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी. आई म्हणजे वाळवंटात तावे असं थंडगार पाणी. when you are very tired, when you are thirsty, what do you like? You like to have a cold drink or you like to have a cold water. कसंही तुम्हाला, किंवा you like to have a room temperature but a little colder water from the vessel. म्हणजे ते मातीचं मडकं असतं त्यातनं तुम्हाला पाणी प्यायची इच्छा होते. सो माठ. येस. सो दिस इज व्हॉट वी वॉन्ट. म्हणजे त्याप्रमाणे आपली आई असते की जी आपल्याला थंडगार पाण्याप्रमाणे शांत करते. याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये, आपल्याकडे काहीही प्रॉब्लेम असला तर सुद्धा आपली आई त्याला हँडल करण्यासाठी आपल्याला खूप काही पद्धतीने शांत करत असते, असा त्याचा अर्थ आहे. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी. संतवाणी म्हणजे द बेस्ट वर्ड्स. संतवाणी हा याचा मराठी शब्द हा खूप सुंदर आहे की संतवाणी म्हणजे त्याच्यामध्ये फक्त छान आणि छानच अशा गोष्टी, आणि त्या तुम्हाला फक्त मार्गदर्शन पर, म्हणजे ओनली फॉर द गायडन्स इट इज गिवन. सो these words are very very important and auspicious. अशा पद्धतीने समजलं जातं. सो ती संतवाणी आहे ती आपली आई असते. का? कारण की ती आपल्याला प्रत्येक क्षणाला त्याच गोष्टी सांगत असते ज्या आपल्यासाठी फार गरजेच्या आणि ऑस्पिशियस अशा पद्धतीनेच असतात. ठीक आहे. आणि आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी. जेव्हा तुम्ही आरती करता देवाची, मंदिरात जाता, तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीने टाळी वाजवता 1 2 3, ते तुम्ही ज्याप्रमाणे लयबद्ध म्हणजे रिदमनी जेव्हा तुम्ही म्हणता तशा प्रकारे वाजवली जाणारी टाळी म्हणजे आई. म्हणजे आई तुमच्या आयुष्याला रिदम देत असते प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीत. तुम्हाला असं वाटत असेल की आई मला खूप टीज करते, खूप सारखं टोचून बोलते आणि आई मला सारखं शिस्त लावायचा प्रयत्न करते, पण त्यामध्ये सुद्धा ती तुम्हाला
रिदम देण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा तुम्हाला डिसिप्लिन करायचा प्रयत्न येतो तेव्हा ते घडत असतं. आणि ती एक प्रोसेस आहे जेव्हा तुम्ही शिकत असता. जसं तुम्ही डान्स क्लासला काही मुली जात असाल तर डान्स क्लासमध्ये तुम्हाला स्टेप्स खूप महत्वाचे असतात. मग तुमचे पाय नीट पडतायत की नाही पडत आहेत, मग त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते. त्याप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पण खूप गोष्टी डिसिप्लिन करायला लागतात. प्रत्येक गोष्ट, जसं आपण जेवताना नीट बसायचं, आपण प्रार्थना नीट करायची, आपण वेळेत झोपायचं, आपण वेळेत उठायचं, ह्या सगळ्या गोष्टी डिसिप्लिन करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जनरली आईच करत असते. आई इथं याचा अर्थ आपली फक्त मदर असा होत नाही. आई म्हणजे आपली आजीही असू शकते, आपली मावशीही असू शकते, किंवा प्रसंगी आपले बाबाही असू शकतात. ही खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो. कारण की जनरली आपण आई म्हटल्यानंतर फक्त एक इंग्लिश मध्ये म्हणायचं तर आपण फक्त मदर असा अर्थ घेऊ शकतो, पण तसं नसून इथे आपल्यासाठी कोणीही आई असू शकतं. जी व्यक्ती ह्या गोष्टी सगळ्या करू शकतं ती आपली आई असते. 1 मिनिट सोहम, लास्ट ओळ होऊ देत मग येते. आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. जेव्हा वेदना म्हणजे पेन तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही काही लागलं, काही त्रास झाला, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय हाक मारता? आई म्हणून आरोळी देता. आता आपण मम्मी म्हणून हाक मारतो बरं का. जनरली आपण मम्मा, मम्मी, मॉम असंच म्हणतो आईला, आपण आई म्हणत नाही. ठीक आहे. पण तरी सुद्धा ही भावना तीच आहे की जेव्हा तुम्हाला लागतं, तेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो, हे असं काही झालं की तुम्ही पहिल्यांदा कोणाला हाक मारता? मॉम, आई, मदर, मम्मा, मम्मी, तुम्ही जे काही म्हणत असाल त्यानुसार. ठीक आहे. तर ही आहे आई. असं की आपल्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासून आनंद झाला तरी सुद्धा, त्रास झाला तरी सुद्धा, डिसिप्लिन लावायचं असेल तरी सुद्धा, तुमचं स्वतःची पर्सनॅलिटी चेंज करायची असेल, बेटर पर्सन व्हायचं असेल तेव्हा सुद्धा, तुम्हाला गरज असते तेव्हा सुद्धा, तुम्हाला आनंद होत असतो तेव्हा तुम्ही शेअर करायचं असतं तेव्हा सुद्धा, जेव्हा तुम्हाला गरज नसते तेव्हाही तुमच्या बाजूला उभी असते, ती असते आपली आई. आणि ती खूप मॅटर करते आपल्यासाठी की आपली आई ही तिला आपण त्याप्रमाणे हे रिस्पेक्ट दिला पाहिजे, आपण त्याप्रमाणे आपण तिचा आदर केला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणूनच हे असे डेज साजरे केले जातात. जगभरामध्ये मदर्स डे साजरा केला जाणार तो ह्याच आईच्या कौतुकासाठी. आणि आपण हे 365 दिवस 365 डेज आपण ऍक्च्युली ते रोज साजरं केलं पाहिजे. कारण की आई सारखी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा एक भाग असते. ठीक आहे. लक्षात आलं? ओके. बर सोहम, हा बोल. मॅम ते तुम्ही सेंड करणार आहे ना मदर्स डे ची ती कविता? मी पाठवणार थांब ना जरा, मग आपला क्लास तर होऊ दे. मॅम तुम्ही आता लगेच पाठवणार ना क्लास झाल्यावर? क्लास झाल्यावर पाठवणार. हो. ठीक आहे. ओके, थँक्यू मॅम. फाईन. ठीक आहे. सो ही आहे मदर्स डे सेलिब्रेशन म्हणजे मातृदिनाची आपण आईसाठी असलेली कविता. ठीक आहे. आता मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायला आवडेल. संवाद म्हणजे कॉन्व्हर्सेशन. कोणाला त्यांच्या आईबद्दल काही बोलायचं असेल 5 ते 6 वाक्य, जास्त नाही, तर तुम्ही हात वर करा. सगळ्या मुलांना बोलायला चान्स मिळणार आहे. फक्त हात वर करायचा आहे आणि थांबायचंय. तुमचा टर्न येणार आहे. मध्ये कोणीही बोलायचं नाही. कारण की हे आहे डिसिप्लिन पार्ट, खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी सगळ्यांना. बरं, ठीक आहे. हंसिया. मॅम, अगर आपण काहीही चुकीची गोष्ट केली तर आई आम्हाला रागवते, मारते, तरी पण आम्हाला कळत नाही. ते पण जेव्हा ते वेळ येते तेव्हा आम्हाला कळतो. अगर लिहिण्याच्या वेळेस आमची काही चूक झाली तर आई आम्हाला समजवते चांगलं तर, आणि त्याला वाचवते, मग आम्हाला समजतो. बरोबर आहे. येस. पार्थ. आई माझी ना खूप जरी मी ना केलं ना तिला माझे पार्थ जरा मोठ्याने बोलणार का? मला ऐकू येत नाही बाळा. माझी आई माझे माझे मनपसंत पदार्थ बनवते जरी मी तिला रागवलं आणि हे केलं अरे तरी. वा, छान आणि छान, तुम्हाला मस्त बाबा.
आणि ती मला अभ्यास पण शिकवते खूप. व्हेरी गुड, खूप छान. आता कोण बोलणार आहे? सोहम. हो व्हिडिओ मॅम. पण ऑन कर. आई हा मॅम. आई माझी चुका सुधारते. आई मला चांगले चांगले पदार्थ खायला बनवून घालते. आई आई मला समजवते जर मी चुकलो, आणि ती माझ्यावर खूप खेळते आणि मला हसवते आणि खुशीत ठेवते. हो का? आणि लाड करते की नाही आई तुझे? हो मॅम. खूप छान, खूप छान. आद्यवत. आद्यवत, तुझा व्हिडिओ ऑन कर बाळा. ऑडिओ नाहीये तुझा ऑन. तुमचा आवाज नाही येत आहे. ऑडिओ ऑन नाहीये तुझा. आता ऐकू येतंय? हो, आता येत आहे. माझी आई मला जे पाहिजे ते आणून देते. समजा मी तिला म्हटलं मला समजा पाणीपुरी पाहिजे तर ती ते करून देते. समजा मी म्हटलं मला चिप्स पाहिजे तर ते आणून देते. अरे वा, छान छान. मला जे मागितलं ते देते आणि ती माझा अभ्यास घेते. छान, व्हेरी गुड. ओवी. हा बोला. माझी आई रागवती पण ते भल्यासाठी. माझी आई माझे आवडणारे पदार्थ करते. ती मला रोज काही नवीन शिकायला भेटते. ती माझी खूप लाड करते. मला माझी आई खूप आवडते. लाड करती की करते? करते. करते. व्हेरी गुड, छान. पुढे. आता कोण बोलणार आहे बरं? प्रियाल. माझी आई माझ्यासाठी एक फ्रेंड असते. जेव्हा बी मी असं अभ्यासमध्ये काहीतरी चूक करते तेव्हा माझी आई माझी सर्व करेक्ट करते आणि ती माझं आवडताचा पदार्थ बनवते सर्व. ओके, आई व्हेरी माझ्यावर गुड, खूप छान. लाड करते. व्हेरी गुड, खूप छान छान. ओवी शिंदे. माझी आईने कधी आजारी पडले तर माझी आई माझी काळजी घेते आणि बरं करते आणि माझी आई मला माझा अभ्यास घेते. छान छान छान. आता कोणाला? प्रीतिका. माझी आई मला न्यू हेअरस्टाईल्स करून देते आणि मला काही जर अभ्यास समजला नाही तर मग समजावून सांगते. मला माझी आई खूप आवडते. छान छान छान. आता कोण राहिलं? हंसिया. हंसिया बोलली. तृषदा. माझी आई माझा अभ्यास करते. ओके, छान. त्रिशा. माझी आई मला भरपूर लाड करते आणि मला छान छान पदार्थ खायला देते आणि अगर मी काय चुकीचं केलं तर मला रागवते, पण ते माझ्या भल्यासाठी आहे आणि ते मला माहिती आहे आणि मला माझ्या आईला मग तू भरपूर चिडत नाही आईवर? आई रागवली की तू चिडत नाही, रडत नाही नाही. का? तू मान्य करते? बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. लक्ष. हा. माझी आई मला नवीन नवीन पदार्थ बनवून देते आणि ती मला होमवर्क मध्ये हेल्प करत असते आणि जेव्हा काही लागलं तर मग मला 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 औषध देते, मग बँडेज लावून देते. बरं. प्रियांश. खूप छान. लक्ष. प्रियांश.
हो मॅम. सुरू. मॅम माझी एक मी केव्हा मला शिस्त लावायला ट्राय करते तेव्हा मी चिडतो माझ्या आईवर, पण त्याच्यानंतर म्हणजे माझी आई म्हणली की मारामारी नको करू माझ्या भावाशी. तरी पण मी करतो, मी अम्मावर चिडतो. मग त्याच्यानंतर केव्हा आम्ही दोघं मारामारी करतो, मी रडतो, मग मला समजते अम्मा करेक्ट होती म्हणून. वा 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 वा, छान छान छान, खूप छान. आज हा आला नाही का श्रेयस? मॅम तो ट्युशनच्या क्लास मध्ये. अच्छा, बरं बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. आता कोण राहिलं? अनघा, अद्विका? हा मॅम. हा बोला. व्हिडिओ ऑन करणार का बाळा? बोला. मला माझी आई शिकवते आणि मला माझी आई खूप आवडते आणि येणार येणार, सगळ्यांकडे येणार आहे मी. बोल बोल. बरं, राहिलं. ठीक आहे. आता दुसरी अनघा बोलली ना, आता अद्विका बोलली? अनघा बोलली. आता अद्विका, तू सांग. मला माझी आई खूप आवडते. जेव्हा पण मी चूक करते तेव्हा माझी आई मला नीट सांगते आणि माझी आई मला खाऊ घालते. अरे वा, छान छान. बर, आता अनुराधा, तू सांगणार का तुझ्या आईबद्दल? सांगणार का? बोल बोल बोल, मला माहिती तुला मराठी येतं ते. No, don't be stage fright. Talk about your mother in Marathi. Okay, prepare yourself. Prepare yourself in 2 minutes, okay? I'll come back to you. मी परत येणार तुझ्याकडे, अनुराधा. आयुष, मॅम, माझी आई मला अभ्यासात शिकवते आणि माझ्याशी खेळ खेळते आणि माझ्या नावाने शिकवते. ओके, बरं बरं. तुझा व्हिडिओ का ऑन नाहीये बाळा? ठीक आहे. आता अजून कोण राहिलं का? आर्या. आर्या, बोला. आपल्या आईसोबत आपण आपले कोणते सुख दुःख शेअर करू शकतो. आपली आई आपली फ्रेंड असते आणि आपली आई आपल्याला जे पाहिजे ते खायला बनवून देते. आपल्याला पिझ्झा खायचा असेल तर ती घरी बनवून देते, कारण की तिथे आपली काळजी असते की आपण आजारी नको पडायला. खूप छान, खूप छान, अतिउत्तम, खूप छान. मॅम, पण तुम्ही आपली तुमच्या फ्रेंड आईबद्दल असते की मैत्रीण असते? फ्रेंड असते की मैत्रीण असते आर्या? मैत्रीण. छान. हा, हंसिया, बोला. मॅम, तुम्ही तुमच्या आईबद्दल थोडंसं सांगा. येतच होते मी त्या पॉइंटवर, आत्ताच येणार होते. मी म्हटलं सगळ्यांचं होऊ देत. मी आता असं बोलायला सुरुवात करणार ना, उद्या सकाळपर्यंत थांबणार नाही बरं का, माझ्या आईबद्दल बोलायचं म्हटल्यावर. बरं, सर्वात पहिल्यांदा माझ्या आईने मला खूप चांगली शिस्त लावली. सर्वात पहिल्यांदा खूप मोठी गोष्ट आहे, मला लहानपणी तुमच्या वयाची असताना मला 8:30च्या अगोदर उठायची इच्छा व्हायची नाही, पण आईने मला सवय लावून आता मी रोज न चुकता, विदाउट अलार्म, विदाउट एनीबडी, विदाउट एनी वर्क 5:30 वाजता उठू शकते. डेफिनेटली हे कॉलेज पासून सुरुवात झालेली आहे, पण तरी सुद्धा आईचा ह्यामध्ये खूप मोठा भाग आहे. शिकवणं, स्वयंपाकापासून, आता मी स्वतः आई आहे, त्यामुळे स्वयंपाकापासून सगळ्या गोष्टी आईने मला शिकवल्या.
आईने मला अभ्यास शिकवला, ABCD शिकवलं, अ आ इ ई शिकवलं. आपल्या ज्या कविता आहेत त्यातल्या अर्ध्या कविता मला माझ्या आईने शिकवल्या. आपण ज्या कविता आतापर्यंत मागच्या बालरंगमध्ये ज्या कविता घेतलेल्या त्यातल्या 1-2 कविता माझ्या आईने मला शिकवल्या. माझ्या आईने मला मनाचे श्लोक शिकवले, ज्याचे अर्थ मला कॉलेज नंतर कळायला लागले. खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशा अनंत गोष्टी आहेत की ज्या माझ्या आईने मला शिकवल्या आणि आता माझ्या मुलीलाही शिकवते. आणि अजूनही प्रत्येक जण म्हणजे या वयातही आई ही गरजेची असते प्रत्येक गोष्टीसाठी. प्रत्येक वयामध्ये आई गरजेची असते. सो ती सर्वात मोठी गोष्ट तुम्ही कधीही विसरून चालणार नाही. रेडी रेकनर म्हणतात त्याला, म्हणजे तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी तयार असतात तिच्याकडे. तुम्ही विचाराल त्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे असतं. तुम्ही जर का उद्या जाऊन विचारलात की आई मला ह्याचा अर्थ सांग, किंवा आई मला ह्याची रेसिपी सांग, किंवा आई मला हे शाळेमध्ये द्यायचं ह्याचं मी काय करू, तुमच्या वयातलं बोलते बरं का मी, तर इमिडिएटली तिच्याकडे उत्तर तयार असतात. ती तुम्हाला रात्री झोपेत सुद्धा सांगू शकते. ती स्वतः आजारी असेल तरी सुद्धा ती तुम्हाला सांगू शकते. आणि सर्वात मोठी गोष्ट, ती स्वतः आजारी असली तरी सुद्धा ती तुमच्यासाठी स्वयंपाक करू शकते. दिस इज अमेझिंग थिंग. असं कोणीही करत नाही. जोपर्यंत जेव्हा तुम्ही बरे असता, तुमच्या गरजा बघण्यासाठी तुमची आई तुमच्यासाठी काय करते, तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे. देव करो सगळ्यांच्या आई एकदम सुखरूप राहोत, पण जरी सुद्धा तुम्ही ते टेस्ट करू शकाल की तिला कितीही त्रास होत असला तरी सुद्धा ती तुमच्यासाठी तुमचं आवडीचं जेवण बनवू शकते. ही खूप मोठी गोष्ट आहे. दिस इज अमेझिंग थिंग. त्याला रिप्लेस कोणीच करू शकत नाही. सो हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला त्रास होत असतो ना थोडा, तर तुम्ही लगेच झोपून जाता, तुम्ही शाळेत जात नाही, तुम्ही बाहेर खेळायला जात नाही, तुम्ही काही करत नाही. पण आई तुमच्यासाठी सगळं करू शकते. आई त्याबरोबर बाबा सुद्धा. म्हणजे आई आणि बाबा ह्यांच्यामध्ये अंतर नाहीये. ते दोघंही त्या एकाच पातळीवर आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे जास्त करून आईवर कविता केलेल्या आहेत, जास्त करून आईवर बोललं जातं, पण त्याच पद्धतीने बाबाही आपल्यासाठी झटत असतो. तो फक्त आपल्याला दिसत नाही, त्याचे कष्ट दिसत नाहीत, खूपदा लक्षात येत नाहीत आणि खूपदा कवितांमध्ये सांगितले जात नाहीत. याचा अर्थ नाहीत असं होत नाही, केले जातात, ते फक्त आपल्याला दिसत नाहीत. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, आई बरोबर बाबाही आपल्यासाठी झटत असतो. मग ते तुमच्याकडे आई बाबा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला एकदम छान पर्सनॅलिटी बनवू शकता, छान व्यक्तिमत्व घडवू शकता तुम्ही तुमचं, फक्त या दोघांच्या मार्गदर्शनाने, म्हणजे त्यांच्या गायडन्सने. ठीक आहे. हीच खूप मोठी गोष्ट आहे की हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे प्रत्येक क्षणाला. हा हंसिया बोल. मॅम, तुम्ही एक एक्झाम्पल दिला होता ना की हे मला उद्या स्कूलमध्ये घेऊन जायचंय आणि ह्याचं मी काय करू म्हणून. तसंच एकदा माझ्यासोबत झालं होतं. एक प्रोजेक्ट होता माझा, तो स्कूलमध्ये घेऊन जायचा होता दुसऱ्या दिवशी. तर त्याचा पेपर खराब झाला होता. तर मम्माने सांगितलं की ते मधातलं पोर्शन कापून दुसऱ्या पेपरवरती लावून घे म्हणून. वा वा वा, छान छान छान. आणि तुम्हाला सांगू, मी ना तुमच्यासारखी होते ना तेव्हा थोडीशी ना लेझी होते. तर आहे ना मला संडे इव्हनिंगला आठवायचं की मंडे मॉर्निंग 10 o'clock माझं स्कूल आहे आणि माझा होमवर्क झालेला नाहीये. आणि त्यानंतर माझ्या बरोबर बसून आईचे धपाटे खात आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याप्रमाणे मी डॉक्टर झालेली आहे आणि आता तुमच्यासमोर बसली आणि आईचं कौतुक करते. आणि ह्यातल्या काही गोष्टी सोहमच्या आईला पण माहिती आहेत, कारण की ती माझी शाळेतली मैत्रीण आहे. त्यामुळे तिने बघितलेलं असणार आहे भरपूर वेळा मी मार खाल्लेला. म्हणजे तुम्ही एकटेच मार खात नाही असं मला तुम्हाला सांगायचंय. आईचा मार खाल्ला खूप छान असतो. तुम्हाला माहितीये मराठीमध्ये एक म्हण आहे, आईचे धपाटे गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे. गुलाबाचे काटे म्हणजे थॉर्न्स ऑफ द रोज. तुम्ही जे रोज प्लांट तुमच्याकडे कोणाकडे असेल तर तुम्ही बघितलं असेल त्याला छोटे छोटे काटे असतात जे तुम्हाला हाताला लागू शकतात जेव्हा तुम्ही प्लक करायला जाता फूल तेव्हा. सो ते जसे काटे असतात, पण ते गुलाब इतकं सुंदर दिसत असतं, ते रोज इतकं सुंदर आणि ब्युटिफुल असतं की ते
कापताना ते हातात घेताना तुम्हाला हाताला लागलेला तो काटा असतो ना, तो बोचला तरी चालतो, त्याचा काही त्रास होत नाही तुम्हाला. इतर वेळेस तुम्हाला काटा टोचला पायाला आणि हाताला तर तुम्ही ओरडता, पण गुलाब जेव्हा हातात असतं तेव्हा तुम्ही ओरडत नाही, तेव्हा तुम्हाला ते चालतं, काही फरक नाही पडत. का? कारण की ते गुलाब इतकं सुंदर असतं. त्याचप्रमाणे आई इतकी छान असते, अशी गोड व्यक्ती असते की तिने कितीही मारलं तरी सुद्धा ते तुम्हाला चालून जातं, काही फरक नाही पडत. गॉट इट? येते लक्षात? येस आर्या बोला. जसं मॅम आता तुम्ही एक्झाम्पल दिलं की एका रोजचं, तसंच आपण ते फूल असतो, त्या पेटल्स असतो, पण ते काटे असतात जे आधीपासून असतात आपल्यासाठी, आपल्या सेफ्टीसाठी, आपल्या रक्षेसाठी. करेक्ट करेक्ट, तेच आहे मेन. येस स्मिता मॅडम, तुम्ही बोलणार का? तुम्हाला मी विनंती करते, रिक्वेस्ट करते. स्मिता बर्वे मॅडम आहेत ना? दोघी पण आहेत. स्मिता बर्वे मॅडम बोला बोला पहिले. तुम्ही बोला मग बोल. बोलतील बोलतील, त्या पण बोलतील. माझ्या आईबद्दल सांगायचं तर ती माझा आदर्श होती सगळ्याच बाबतीत, म्हणजे शिक्षणापासून त्यानंतर विचार चांगले करायचे, लोकांबद्दल द्वेष नाही ठेवायचा, सगळ्यांमध्ये सगळे चांगले गुण बघायचे, असं सगळं लहानपणापासूनच तिने मला बिंबवलं. तिला वाचनाची फार आवड होती, तर तिच्यामुळे मला पण वाचनाची खूप आवड निर्माण झालेली. आणि अभ्यासात मला कधी तिच्या मदतीची एवढी गरज पडायची नाही, ती फक्त डोळे ठेवून असायची माझ्यावर की हा करते की नाही. डोळे ठेवून म्हणजे कळलं का तुम्हाला? शी हॅज अ गेज ऑन यू, असं ते तुम्ही करता ना आईला, हे तर असं तसं असं व्यवस्थित सध्या आणि म्हणतात. मला असं म्हणजे तिला रागवायची संधी मी कधी दिली नाही, पण तिचं लक्ष असायचं माझ्या सगळ्या गोष्टींकडे की हा हिचं असं बरोबर चालू आहे की नाही, बस तिथपर्यंत. आणि सगळ्या शिक्षकांशी वगैरे शाळेत जाऊन भेटायची, त्यामुळे तिला इनडायरेक्टली सगळे सगळं अपडेट कळायचं. असायचे. त्यामुळे तिला सगळं माहिती असायचं की काय सुरू आहे आपल्या मुलीचं. आणि झालं असे छान, म्हणजे अगदीच ती संस्कृत पंडिता होती, त्यामुळे संस्कृत खूप छान होतं तिचं, संस्कृत शिकवायची. आणि 2018 मध्ये तिचं निधन झालं. पण अजूनही ती माझ्या काहीही करायला गेलं तर आई ही आठवतेच, आणि ती आठवायलाच हवी. हो ना सगळ्यांना? चला. येस येस, तर छान थँक्यू, वाटलं आज आईबद्दल धन्यवाद. बोलून, खूप मस्त. धन्यवाद. येस धन्यवाद मॅडम. स्मिता बर्वे मॅडम. तुम्हाला सगळ्यांना मी आवडते की नाही? हो. हो अरे कोणीच हो बोलत मॅम. हो नाहीये. मॅम, खूप आवडते. हो मॅम. मग मी अशी का झाले? छान छान. सगळ्यांना आवडणारी. ग्रानी वाटता. मग ते मला माझ्या आईने शिकवलं, सगळ्यांशी प्रेमाने वाग, हो की नाही? सगळ्यांशी प्रेमाने वाग. नंतर काय, खोटं बोलू नकोस, खरं बोलायला त्रास झाला तरी कधीही खोटं बोलू नकोस. तुम्हाला माहितीये मी आजपर्यंत कधीही खोटं बोलले नाहीये, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की किती, म्हणजे मला शिक्षा पण झालीये कारण माझी चूक झालेली होती, पण मी कधीही खोटं बोलले नाही. पण आईने काय सांगितलं होतं की एक खोटं बोललं का पुढे 10 खोटी बोलावी लागतात, त्याच्यापेक्षा एकदाच तू खरं काय ते सांगून जा. मग त्याच्यामुळे मला शिक्षा पण झाली आहे, पण ती पण माझ्या चांगल्यासाठी. कारण मला कळलं ना की माझी चूक झाली आहे, ती लक्षात आणून देते ती आई असते. आणि आई, देवाने आई का निर्माण केली आहे हे तुम्हाला माहित आहे का? पण देव सगळ्यांवर लक्ष एकदम नाही ठेवू शकत, म्हणून त्यांनी प्रत्येकाला एक एक आई दिली आहे. म्हणजे आई देवासारखी असते, म्हणून ती आपल्याला चांगलं आणि वाईट शिकवते, दोन्ही शिकवते आई. वाईट काय आहे ते सांगते आणि चांगलं काय आहे ते सांगते. तुम्हाला पण तुमची आई सांगत असणारच, आणि नेहमी आईचं ऐकायचं. जरी तेव्हा वाटलं की हा आपल्याला त्रासदायक आहे
तरी सुद्धा ते आपण ऐकायचं, कारण पुढे जाऊन त्याचा आपल्याला आयुष्यात खूप उपयोग होतो. ठीक आहे. आणि आई आपल्याला प्रामाणिकपणा शिकवते, ओवीला काय सांगायचंय? खूप महत्वाचं आहे. हा, ओवीला काहीतरी अं, सांगायचंय. ही मला नाही कुलकर्णी. सांगायचंय काही. ओके ओके, तुझा हात रेज होता, रेज हँड होता म्हणून. हा, हंसिया तू काहीतरी बोलत होती. बरं, ठीक आहे. ओके, चला, ठीक आहे. सो आपण हे असा आज आपला वेगळ्या पद्धतीने बालरंगामध्ये. हा, एक मिनिट. मला हेच बोलायचं होतं की की जे धरतीमध्ये जे प्रॉब्लेम्स आले होते त्याच्यावरती देवानी जास्त लक्ष नव्हतं दिलं, त्यामुळे ते नष्ट झालं सगळं. त्यामुळे देवानी धरतीवरती आई पाठवली. तेच मला बोलायचं होतं. हो, बरं, छान छान छान, धन्यवाद मॅम. गुड गुड, छान. तर अशा पद्धतीने आपण बालरंगामध्ये आपला आज मातृदिन साजरा केलाय. तर तुमच्यासाठी एक खूप छोटासा टास्क आहे. आता सगळ्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत, बरोबर हो की नाही? तर तुमच्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. तर तुमच्याकडे 7 दिवस आहेत. उद्यापासून शनिवार दुपारपर्यंतचे 7 दिवस प्रत्येकाने एक छोटासा टास्क करायचंय. एक वाक्य आईसाठी आणि एक वाक्य बाबांसाठी लिहून शनिवारी दुपारी आपल्या ग्रुपमध्ये पोस्ट करायचंय. ठीक आहे? आणि मग करायला संध्याकाळी क्लास ना? रोज एकच वाक्य का? एकच वाक्य, एक वाक्य रोज 7 वाक्य झाली पाहिजेत. एक आईसाठी आणि एक बाबांसाठी. कारण की आई हा फक्त एक शब्द नाहीये, तर आई ही भावना आहे, ती बाबांच्या प्रती सुद्धा असते. बाबा सुद्धा आपली तेवढीच काळजी घेतात जेवढी आई घेते. आणि आता जेव्हा वर्किंग वुमन जेव्हा होतात, आई जेव्हा काम करायला जाते बाहेर, तेव्हा बाबा आपली काळजी घेतो. आपल्याला दूध पाणी, खाणं पिणं, झोपणं काय असेल ते सगळं, शाळा क्लासेस सगळं बाबा सुद्धा हँडल करू शकतो आणि करतो, जनरली करतात. ठीक आहे? सो आपण त्यासाठी सुद्धा, म्हणून हा एक पूर्ण आठवडा आईसाठी एक वाक्य रोज आणि बाबांसाठी एक वाक्य रोज तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये मराठीत किंवा इंग्रजीत तुम्हाला जमेल तसं लिहून काढायचं. ठीक आहे? एक आईसाठी आणि एक बाबांसाठी. आणि त्या वहीचा जो फोटो आहे तो शनिवारी दुपारी तुम्ही पोस्ट करायचा. म्हणजे तुमच्याकडे 14 सेंटेन्सेस असणार आहेत, 14 स्टेटमेंट्स टॉकिंग अबाउट युअर मदर. आणि त्यात काय असणार आहे, विशेषतः काय असणार आहे माहितीये, स्पेशालिटी ऑफ दिस टास्क, की तुम्ही तुमच्या आईचा एक खूप छान असा गुण सांगायचा आहे, बाबांचा गुण सांगायचा आहे जो तुम्हाला खूप आवडतो. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे खाण्यापिण्याच्या आवडी निवडी पण तुम्हाला मेन्शन करता आल्या पाहिजेत. ठीक आहे? आलं लक्षात? ओके, हे खूप महत्वाचं आहे. आणि ही अशी टास्क तुम्ही पूर्ण 7 दिवस करून पुढच्या शनिवारी दुपारी पोस्ट करायची. दिस इज जस्ट अ टास्क. आपण ते काय त्याच्यामध्ये असेसमेंट करत नाहीये. ही एक तुम्हाला सवय लागेल. When you write it on a paper, you are interpreting in your brain. Understand in English. मी मराठीत का नाही सांगत आहे, कारण की एखादा शब्द इकडे तिकडे मिस होऊ शकतो. इंग्रजीमध्ये तुम्ही छानपैकी त्या गोष्टीला यूज टू आहात त्या भाषेला. When you interpret in your brain, when you write something, you interpret. You have to interpret. You make a statement. You use your brain. You use your intelligence to write on the paper. And when you write it, when you read it again, it goes to your brain and it interprets again. It is a double task. So when you write of your own, it makes lot of change. It is a double work for you. So I want you, all of you, to write about your parents. ठीक आहे? आता तुमच्याकडे वेळ आहे त्यामुळे तुम्ही लिहू शकता. तुम्हाला कमीत कमी एक वाक्य लिहायचंय, तुम्हाला जास्त लिहायचं असेल तरी सुद्धा तुम्ही लिहू शकाल, काही हरकत नाही. इट इज अप टू यू. मॅम, आपण एका दिवसात 7 लाईनी लिहू शकतो? नाही, एका दिवसात 7 लाईनी की तू 7 दिवसात 7 लाईनी लिही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. 49 लेटर्स होतील तुझे, काहीच प्रॉब्लेम नाही मला. गॉट माय पॉइंट?
You can write more than Yeah. one line, but minimum is one line. कळतंय? एक वाक्य का सांगते, कारण की ते कमीत कमी टास्क आहे आणि तुम्हाला 7 दिवस पुरणार आहे ते काम. आणि तुम्हाला जास्त लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इन इंग्लिश ऑल्सो यू कॅन राईट, बिकॉज आय वॉन्ट यू टू एक्सप्रेस युअर सेल्फ अबाउट युअर पेरेंट्स. इट्स अ बिग टास्क, इट्स नॉट अ स्मॉल थिंग. लोकांना असं वाटू शकतं की अरे काय मोठी गोष्ट आहे ही, पण तसं नाहीये. कारण की तुम्हाला तुमच्या आईची आवडीची भाजी आज माहिती असेल ना, तर यू आर हाफ विनर. 50% यू विन द रेस. पण आपल्यापैकी खूप जणांना आईची आवडती भाजी माहित नाहीये, असं मी इंटरप्रिट करते. मे बी रॉंग, मी जर चुकीची असेल तर मला खूप आनंद होईल या गोष्टीचा. यासाठी म्हणून आपण हे टास्क करायचंय. ठीक आहे? ओके, करणार ना मग? थम्स अप सगळ्यांनी. चला मग भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये, अगदी एकदम छान अशी कविता घेऊन किंवा असं काहीतरी छान काम करून, आणि तुमचं शनिवारी दुपारपर्यंत, सॅटर्डे आफ्टरनून पर्यंत तुमचं टास्क कंप्लीट होऊन माझ्याकडे आलं पाहिजे. आणि बी ठीक आहे मॅम. की तुम्ही रोज एक धन्यवाद लिहा. मॅम. ओके मॅम. ठीक आहे? धन्यवाद. ओके मॅम. धन्यवाद मॅम. सर्वांना नमस्कार. शुभरात्री. नमस्कार. शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री. धन्यवाद मॅम. बाय. शुभरात्री. बाय. 1 2 जाणार. बाय.